आता बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच सर्वात मोठी बातमी आहे बदलापूर अत्याचारासंदर्भात। बदलापूर अत्याचार प्रकरणात आता हायकोर्टात पोहोचलंय। मुंबई हायकोर्टात आज सुमोटो याचिकेअंतर्गत सुनावणी होतेय। हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली आहे या प्रकरणाची, तर या प्रकरणाची सुनावणी देखील निश्चित केली आहे। बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना होती। या प्रकरणातील आरोपीला तातडीने शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर आहेत आपल्यासोबत। निनाद, आपण पाहतोय खरं तर बदलापूर अत्याचार प्रकरण आता हायकोर्टात पोहोचलं आहे। मुंबई हायकोर्टात आज सुमोटो याचिकेअंतर्गत सुनावणी देखील केली जाईल। या संदर्भात माहिती द्या। शिवाय बदलापूरमध्ये आज नेमकं कसं वातावरण आहे या संदर्भात देखील सविस्तर माहिती द्या। वर्षा, मुंबई उच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणाची सुमोटो दखल घेतलेली आहे आणि याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि त्यावर आज न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे आणि भारती डोंगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे। बदलापूरमध्ये जे वातावरण सध्या आहे, शांतता आहे, तणावपूर्ण शांतता आहे। काल दिवसभरात अनेक राजकीय नेते बदलापूर शहरात आले होते। त्यांनी पोलिसांची भेट देखील घेतली। या प्रकरणाचा तपास जलद गतीने होण्यासाठी या सगळ्या नेत्यांनी पोलिसांकडे मागणी केलेली आहे। काल दिवसभर बंद असलेली इंटरनेटची सेवा देखील आज सकाळपासून सुरू करण्यात आलेली आहे। तसंच पोलिसांनी आवाहन केलंय की कोणीही कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नका, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी आज दिलेला आहे। त्यामुळेच इंटरनेट सेवा कुठलीही अफवा पसरू नये यासाठी बंद ठेवण्यात आलेली होती, जी आज सकाळपासून सुरू करण्यात आलेली आहे। रेल्वे स्टेशनवर देखील पोलिसांनी अतिशय चोख बंदोबस्त आज देखील ठेवलेला आहे। बदलापूर शहराच्या अनेक भागामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो कायम आहे। ज्या शाळेत ही घटना घडली होती तिथे देखील पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार पुन्हा बदलापूर शहरात घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते आणि कुठल्याही अफवा देखील न पसरवण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जातंय। निश्चितच निनाद, या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।